हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। मी आज गाजर हलवा बनवत आहे, तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते। तुम्ही बघू शकताय माझा गाजर हलवा कसा तयार झालेला आहे ते। तर त्यासाठी आपल्याला बाजारातून लाल बुंद असे गाजर आणायचे आहेत आणि ते स्वच्छ धुवून साल काढून किसून घ्यायचे आहेत। त्यानंतर एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तूप गरम करून घ्यायचं। तूप तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी इथे 3 ते 4 चमचे तूप वापरलं आहे। हवा असल्यास नंतर वरून टाकलं तरी चालेल। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये किसलेलं गाजर टाकायचं आहे आणि हे एकसारखं हलवत मस्त असं भाजून घ्यायचं आहे। गाजराचा कलर चेंज झाला पाहिजे इतपत आपल्याला गाजर भाजून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेला आहे। 10 ते 15 मिनिटं आपल्याला असं परतून गाजर छान भाजून घ्यायचं आहे। आता गाजराचा कलर चेंज झालेला आहे आणि गाजर मस्त भाजलेला आहे। तर आता यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करायचे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता। मी इथे काजू आणि बदाम दोनच वापरले आहेत। ड्रायफ्रूट्स घालून थोडं परतायचं आणि त्यामध्ये 1 वाटी दूध आणि 1 वाटी फ्रेश क्रीम घालायची आहे। ही मी दुधावरची फ्रेश मलाई घेतलेली आहे। तुम्ही विकतची सुद्धा वापरू शकता, पण घरची वापरली तर अजून जास्त टेस्ट येते। आता दूध आणि मलाई घालून छान असं परतून घ्यायचं आहे। दूध आटेपर्यंत आपल्याला हे थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। आता दुधामध्ये शिजल्यानंतर झाकण काढून यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे। इथे मी 1.5 वाटी साखर वापरली आहे। तुम्ही आवडीनुसार गोड जसं आपल्याला पाहिजे तसं कमी जास्त करू शकता। साखर टाकून थोडा वेळ परतायचं आणि परत झाकण ठेवून आपल्याला थोडा वेळासाठी शिजवून घ्यायचं। एक 5-10 मिनटं किंवा थोडं पाणी आटेपर्यंत असं आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे। खवा घालून पण गाजर हलवा बनवला जातो, पण घरच्या साहित्यामध्ये कसा गाजर हलवा बनवू शकतो आपण हे मी इथं सांगितलं आहे। तर एकदा या पद्धतीने नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।